सुंदर मनामध्ये भरली नको आता ना प्राणायामच करूया पद्मासन नाही जमायचं प्राणायाम काय भोकलो राहिला रे काही सकाळी अगं मला श्वास घेता येईल ना माझ्या छातीत धडधडायला लागला अगं मला हार्ट अटॅक येईल टाके अगं माझा श्वास परत आला असं दोन्ही नागपुड्या बंद करून तुझ्या बापाने श्वास घेतला होता का अजय अजय थँक्यू तुझ्यामुळे मला श्वास घेता यायला लागला बूम अरे थँक्यू काय तुझ्या नाकात दोन पाय प्राणायामचे व्हिडिओ पाहिले सगळ्यांनी हो सर प्राण काय आहे ऍक्टर विलनचं काम करतो ना तो नाही तुम्हाला माहित असलेला जीव आपण जिवंत आहोत म्हणजे काय म्हणजे आपण चालतो बोलतो हसतो रडतो बरोबर अशी कुठली गोष्ट आहे जी कधीच आपली साथ सोडत नाही आपली माणसं अजून आपले संस्कार अजून असं काय आहे जे सतत आपल्या बरोबर असतं ज्याच्यामुळे आपण आहोत पण त्याची आपल्याला जाणीव सुद्धा नसते श्वास आपला श्वास नेहमी आपल्या बरोबर असतो श्वास आहे म्हणून आपण आहोत आपली माणसं आपली नाती सगळे सोडून जाऊ शकतात पण श्वास शेवटपर्यंत असतो सो कायम श्वासाबरोबर राहा श्वास तर तुम्ही घेताय पण आता जाणीवपूर्वक घ्या जेव्हा आपलं मन अतिचंचल होतं किंवा आपण इमोशनल होतो तेव्हा आपलं ब्रीदिंग फास्ट आणि इरेग्युलर होतं जेव्हा आपलं मन शांत होतं तेव्हा आपलं ब्रीदिंग रेग्युलर आणि नॉर्मल होतं प्राणायामामुळे बॉडी आणि मन बॅलन्स होतं तुम्ही प्राणायामाचे 7-8 प्रकार बघितले त्यातला हा एक प्रकार ब्रीद इन ब्रीद आउट कम ऑन स्टार्ट ब्रीद इन आणि ब्रीद आउट व्हेरी गुड मूड स्विंग झालं सर मग स्पष्ट बोल ना तसं मूड स्विंग म्हणजे काय डोकं फिरल्यासारखंच ना मी म्हणलं का असं म्हणजे आता माझं बोलणं वाद वाटू राहिलं का तुला हा नाही मी वादच घालतो नेहमी इकडे मोहन सरला लय भारी आहे त्यांचं बोलणं ऐकून असं वाटतं ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला पाहिजे त्यांच्या हाताखाली ट्रेन होऊन जर खेळाडू जिंकला नाही ना तर तू आहे त्याच्या जिंदगीत अबे मला खरंच असं वाटतं तुला त्यांचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे लाडका शिष्य झाला असता त्यांचा तुझं लक्ष का नाही क्लासमध्ये नाही सर असं काही नाही घरी काय प्रॉब्लेम्स नाही सर नवरा भांडला का तुझ्याशी कळलं मला भांडण झालंय ना ते सर मनावर आणि बॉडीवर ताण आला की चिडचिड होऊ शकते ना कारण आपलं सगळंच माइंडवरच डिपेंड असतं अभ्यासा बी तसंच काहीतरी झालंय लय विचित्र वागतोय तो म्हणजे घडीत चांगला बोलतो घडीत वाकड्यात शिरतो काय चाललंय त्याचं त्यालाच कळना शर्यत जवळ आलीये स्ट्रेस वाढला असेल काय झालं रडतेस का अभ्यासाठी वाईट वाटतंय मला म्हणजे
मी त्याचा स्ट्रेस घेऊ शकत नाहीये, त्याला घरी नेऊ शकत नाहीये, त्याच्या मनावरचं ओझं कमी करू शकत नाही, मी काहीच करत नाहीये त्यासाठी. लय मेहनत करतोय तो, पण त्याला कुणाचीच साथ नाहीये. त्याच्याकडे पैसा नाही, नोकरी तो सोडू शकत नाही, ना घर आहे, या साईटवरून त्या साईटवर, त्या साईटवरून या साईटवर, ना ट्रेनर आहे त्याकडं. मायानं पाठीवरून हात फिरवणारी आई बी त्याच्या जवळ नाहीये. मी ना त्याचा त्रास कमी करू शकत आहे ना ताण. सर आता मी प्राणायामाला बसले ना, तेव्हा मला वाटलं की हे सगळं त्याला मिळायला पाहिजे. लय अपराधी वाटलं मला. सर मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, पण त्याला ना तुमची गरज आहे सर. प्लीज तुम्ही मदत करा ना सर. प्लीज 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 सर. रडू नकोस, काम डाऊन. त्याची सिच्युएशन मला माहिती आहे आणि तुला असं रडून अजिबात चालणार नाही. तुला त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. हे बघ, हा वीक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी मेंटली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. मला जे शक्य असेल ते मी करेन. पण एक काम कर, मी सेंड केलेले व्हिडिओज त्याला फॉरवर्ड कर. मी जे तुला शिकवतोय ते तू त्याला शिकव. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी प्राणायाम इज द बेस्ट सॉल्युशन. अभ्या, सर झालंच आहे. 3 मिनिट फक्त. तसा मी चहाचा ब्रेक आहे ना, मी काही चहा पित नाही. राधिका, वॉच केअरफुली. नितीन, हे बघ, हे असा पॅरलल ठेवायचा म्हणजे दोन्ही शोल्डरवर प्रेशर इक्वल होतं. शर्यतीमध्ये सगळं ब्रीदिंगवर कंट्रोल पाहिजे. जितका तू श्वास टिकवशील तेवढं चांगलं आहे. नाकाने असा डीप ब्रीथ घ्यायचा आणि असं तोंडाने सोडायचा. आता तू कर. व्हेरी गुड. परत एकदा. लक्षात ठेव, तोंडाने कधीच ब्रीदिंग करायचं नाही. त्याच्यामुळे माणूस लवकर दमतो. आणि हे स्पेसिफिकली तुझ्या नवऱ्याला सांग. हा सर. त्याला हे सगळे एक्सरसाइजेस शिकव, कारण शर्यतीचा सगळा गेम ब्रीदिंगवर आहे. सेकंड थिंग, जोखड घेऊन धावताना दम लागू शकतो. तुम्ही लगेच एक्झॉस्ट होऊ शकता, पण त्यावेळी श्वासावर कंट्रोल पाहिजे. काही झालं तरी जोखड जमिनीला टेकता कामा नये. नाहीतर तुम्ही शर्यतीमधून आउट. स्टार्टिंगला स्पीड वाढवायचा नाही, कमी ठेवायचा. अहो सर, पण स्पीड कमी केलं तर बाकीचे पुढे जातील ना. जाऊ दे ना मग. म्हणजे अरे हीच तर टेक्निक आहे ना. मला सांग, गाडी चालवताना आपण काय करतो? आपण एकच स्पीड मध्ये गाडी चालवत नाही ना, किंवा एकदम 100च्या स्पीड मध्ये पण नाही चालवत. आपण काय करतो? स्लोली स्लोली गिअर बदलतो आणि हायवेवर लागल्यावर 5th गिअर टाकतो, मग स्पीड वाढतो. शर्यतीचा पण तसंच आहे. एकदम सिंपल टेक्निक आहे. समजलं? हो. हे घेऊन धावताना लक्ष एकदम समोर पाहिजे. अजिबात कॉन्सन्ट्रेशन लूज करायचं नाही आणि दोन्ही पायांमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन पाहिजे. काय? हा सर. उमेश, नितीन, थँक्यू. सर थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? सर तुम्ही जे काही शिकवताय ना मला त्याच्याबद्दल. गुरु शिष्यात कसलं आलं थँक्यू? तू माझी फेवरेट स्टुडंट आहे, कळलं का? ऑल दी बेस्ट लतिका.